बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। श्री क्रीडा मंडळ कुंटवली अंबरनाथ यांच्या माध्यमातून लोटे चषक 2026 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी ते रविवार 22 फेब्रुवारी 2026 रोजी अंबरनाथ कुंटवली भवानी चौक कबड्डी मैदान या ठिकाणी पार पडला। या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नामदेव कृष्णा लोटे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजक भगवान लोटे व संदीप लोटे यांनी श्रीफल फोडून व टॉस उडवून क्रिकेट सामन्यात सुरुवात करण्यात आली। यावेळी राजाराम कृष्णा लोटे व श्रीनिवास वाल्मिकी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या क्रिकेट स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता। अंबरनाथ मधील 16 संघ तर महाराष्ट्रातील 16 संघ अशा विविध संघाने सहभाग घेतला होता। या क्रिकेट सामन्यात प्रथम पारितोषिक 1,09,696 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक पारितोषिक 59,796 रुपये तर तृतीय क्रमांक पारितोषिक 29,696 रुपये तसेच सामन्यातील मालिकावीरासाठी हिरो होंडा बाईक तर प्रत्येक सामन्यातील मालिकावीरासाठी चांदीचे नाणे देण्याचे ठरविण्यात आले। तसेच प्रत्येक सामन्यानंतर प्रेक्षकांना लकी ड्रॉ काढून 39 कूलर फॅन प्रेक्षकांना प्रोत्साहन म्हणून देण्यात आले, तर प्रत्येक सामन्यातील 15 रन काढणाऱ्या खेळाडूस आकर्षक बॅट देण्यात आले। तसेच कल्याण येथील डिंग डॉन जॉर्ज संघाला विशेष प्रथम पारितोषिक 1,09,696 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक अंबरनाथ मधील एनएम बॉयज संघाला पारितोषिक 59,696 रुपये तर तृतीय क्रमांक अंबरनाथ रोज टीमला पारितोषिक 29,696 रुपये देण्यात आले। तसेच मालिकावीर करण पाटील याला हिरो होंडा बाईक तर मालिकेत 108 रन व 3 विकेट घेतलेल्या विजेत्याला 15,000 रुपये कॅश प्राइज देण्यात आले। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आकाश शिंगाडे, उत्कृष्ट गोलंदाज विजय मुडलियार, उत्कृष्ट फलंदाज AP गणेश व मालिकेत एकूण 80 रन काढलेल्या विजेत्याला 15,000 रुपये कॅश प्राइज देण्यात आले। तसेच श्री साई स्पोर्ट्सच्या मंडळास उत्कृष्ट योगदान दिल्याने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। सदर सामन्यासाठी पंच अजित निकम, संदीप आचार्य, मिलिंद पाचरणे, अरविंद दुगे, गुणलेखक निलेश वैती, पवन शेलार, सूत्रसंचालन व कॉमेंटेटर अनुज मोरे, चंद्रकांत शेटे, सागर मोरे, मनीष भागले, प्रशांत अत्तावडे, मयूर भोईर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नगरसेवक पवन सुरेश वालेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ठाणे जिल्हा सरचिटणीस किशनराव तारमले, अंबरनाथ नगरपालिका नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, उमेश पाटील, संदीप लकडे, श्रीनिवास वाल्मिकी, आमदार बालाजी किनीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शिवसेना गटनेता रवी करंजुले यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधि अंबरनाथ। मैं भगवान लोटे, ये लोटे चषक जो हमारे फैमिली का जो चषक है क्रिकेट का, वो इसका सेकेंड सीज़न है अंबरनाथ में। ये टाइम प्राइस दुगना हो गया है। तो फर्स्ट प्राइज़ है 1,09,690, सेकेंड प्राइज़ 59,690 और थर्ड प्राइज़ 29,690। और जो बेस्ट टूर्नामेंट ऑफ द प्लेयर है उसके लिए बाइक है, और बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, बेस्ट बैट्समैन उसके लिए एक मोबाइल है। तीनों के एक मोबाइल है। तो यहाँ पे जो प्रेक्षक आते हैं अपने मैच देखने के लिए, उनमें से हम लोग एक लकी ड्रॉ निकालते हैं। वो लकी ड्रॉ जिसका नंबर आता है उसको हम लोग कूलर गिफ्ट देते हैं। 37 कूलर्स है, 37 मैचेस है, 37 कूलर्स है। और जो हर एक मैच को जो कोई मैन ऑफ द मैच होता है, अच्छा खेलता है, उसके लिए सिल्वर कॉइन हम लोग की तरफ से दिया जाता है। यहाँ पे टोटल 32 टीम्स है, 16 टीम ओनली अंबरनाथ और अपर अंबरनाथ महाराष्ट्र ऑल ओवर महाराष्ट्र लाइक रायगढ़ से, श्रीवर्धन, खोपोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अंधेरी से है, मरोल से है, कोई वसई से है, ऐसे टोटल जे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडे बाकी आहे की फ्री एंट्रीमध्ये अशी टुर्नामेंट खेळायला भेटते।
आम्ही लहान होतो, हे जे मुलं बसले त्यांच्यासारखे जेव्हा आम्ही होतो तेव्हा 500 रुपये बक्षीस असायचं, 200 रुपये 250 रुपये असं सेकंड प्राईज असायचं. पण तेही आम्हाला खेळायला भेटायला नाही. आम्ही असे 500 रुपयाचे टुर्नामेंट पण असे बघायचो. आणि आज ही मुलं बसलेत, हेच आपले उद्या फ्युचर आहे. तर यांच्यातलं कोणी रणजी ट्रॉफी याच्या पुढे जाऊन IPL वगैरे खेळावं अशी आमची इच्छा आहे. आणि जे अंबरनाथचे आमचे जुने प्लेयर ज्या लोकांनी मिस केलं टॅलेंट असून, पण आमची एक खरंच इच्छा आहे लोटे फाउंडेशनकडनं यांच्यातनंच कोणी उद्या रणजी ट्रॉफी किंवा IPL खेळावं अशी मनापासून. आणि भगवान की क्रिकेट असो किंवा काही कार्यक्रम असो, महिलांसाठी मुलांसाठी म्हणजे काही असले तरी ते कार्यक्रम लोटे फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष भगवानजी लोटे व आपले संदीपजी लोटे आणि आमची महिला आघाडी नेहमीच असते. आणि हे लोटे फाउंडेशनची ही जी मॅच आहे पुढच्या टायमाला लेडीज टीम इथे उतरणार. बघूनच खूप आनंद झाला आहे. आमच्या लोटे फाउंडेशनतर्फे क्रिकेटच्या युवक तरुणांना हा उत्साह निर्माण होण्यासाठी, चांगले खेळाडू अंबरनाथमध्ये निर्माण होण्यासाठी भगवान लोटे यांनी हा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. या अगोदर सुद्धा संदीप लोटे यांनी विविध आपल्या कार्यक्रमाने अंबरनाथचं नाव आणि लोटे फाउंडेशन लोटेंचं नाव अंबरनाथमध्ये खूप त्यांनी गाजवलेलं आहे. पण यापेक्षाही आता भगवान लोटे यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोटे चषक हे नाव खरोखर गाजवलेले आहे. त्यामुळे आम्हालाही आजच्या लोटे कुटुंबातर्फे आम्हाला अभिमान वाटतो. आणि संदीप लोटे आणि आयोजक भगवान लोटे यांचे मी मनापासून कौतुक करतो व आभार मानतो. यांनी असंच कार्य पुढे करावं आणि आपल्या अंबरनाथच्या काय खेळाडूंना खरोखर जर काय मदत लागली तर जरूर करावी, की जेणेकरून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर देशाचंही नेतृत्व करायला पाहिजे. धन्यवाद.